नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात मराठीच्या तासाला पुन्हा तुमचे स्वागत. काल आपण आजारी पडण्याचे प्रयोग ह्या पाठामध्ये जे दवाखान्याचा जो सीन आहे तो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितला होता की दवाखान्यामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे पेशंटची रांग लागलेली असते, डॉक्टर कशा प्रकारे काळजी घेतात, दवाखान्यामध्ये आजारी लोकांची कशा प्रकारे सेवा केली जाते, अशा प्रकारचे काही व्हिडिओ मी तुम्हाला स्लाइड म्हणजे फोटो मी तुम्हाला काल दाखवले होते. आणि त्याचबरोबर आजारी पडण्याचे प्रयोग ह्या पाठाचे स्पष्टीकरण सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेले होते. म्हणजे गोष्टी रूपामध्ये हा पाठ काल मी तुम्हाला सांगितलेला होता की ह्या पाठामध्ये असलेला मुलगा जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा तिथे त्याची जी फजिती झाली तीच फजिती या ठिकाणी द म मिरासदार यांनी आजारी पडण्याचा प्रयोग ह्या पाठामध्ये आपल्याला सांगण्याचा एक विनोदी वर्णन ह्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. बघा, आज आपण या पाठाला सुरुवात करतोय. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर पान नंबर 21 काढायचा आहे. लेसन नंबर 7 आजारी पडण्याचा प्रयोग. आज आपण हा पाठ, कारण हा रीडिंग साठी आहे ओरलला, आणि हा पाठ आज आपण वाचून एक्सप्लेन करणार आहोत. प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याच्यावर थोडक्यात आपण स्पष्टीकरण या ठिकाणी आज आपण करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. लेसन नंबर 7 आजारी पडण्याचे प्रयोग. आजारी पडण्याच्या प्रयोगाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही खाली बॉक्स दिसतोय बघा, द म मिरासदार लेखकांचा परिचय जो दिलेला आहे तो आपण थोडक्यात वाचूया आणि त्यानंतर आपण पाठाला सुरुवात करूया. द म मिरासदार यांचा जन्म 1927 मध्ये झाला. प्रसिद्ध लेखक, कथा कथनकार, गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूक, गुदगुल्या, जावाई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध. तसंच नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद, तसेच अंगत पंगत आणि बँड बाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी त्यांचं जे साहित्य आहे त्या साहित्याचा परिचय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी कोणकोणते कथासंग्रह लिहिलेले आहेत, तसंच कोणकोणते निबंध लिहिलेले आहेत आणि कोणते प्रसिद्ध झालेले आहेत ह्याच्याबद्दल थोडक्यात या ठिकाणी त्यांनी आपल्याला जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. आता हा पाठ कशाच्या संदर्भात आहे ते बघूया. त्यांनी एका ओळीमध्ये ते सांगितलेलं आहे. त्याच्याच खाली बघा, मुलांचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे. मुलाच्या बाबतीत जो विनोद झालेला आहे तो या ठिकाणी या आजारी पाडण्याचा प्रयोग या पाठामध्ये केलेला आहे. बघा, आज आपण सुरुवात करणार आहोत पाठाला. आपण एकदाही कधी दुखणे करी नव्हतो, ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. बघा, आपण नेहमी आजारी असतो. काही जणांना सांगायला लाज वाटते की मी नेहमीच आजारी असतो, आणि मग रोजमरे त्याला कोण रडे असं आपण म्हणतो की हा नेहमीच आजारी असतो. पण ह्या मुलाला त्याचं दुःख नव्हतं की तो आजारी कधी पडतच नाही. ह्या गोष्टीचं त्याला खूप लाज वाटत होती की आपण एकदाही दुखणे करी नव्हतो. दुखणे करी काय म्हणजे काय? आजारी, नेहमी आजारी असणारी व्यक्ती, आजारी व्यक्ती, थोडक्यात काय, आजारी व्यक्ती. ही गोष्ट ध्यानात म्हणजे काय, त्याच्या लक्षात आल्यावर किंवा त्याला समजल्यावर मोठी लाज वाटली. छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. त्याला असं वाटलं की आपण एकदाही आजारी नव्हतो, ही गोष्ट किती लाजिरवाणी आहे. आपण आतापर्यंत एकदा किंवा दोनदा तरी आजारी पडायला हवं होतं. टायफॉइड, क्षय, निमोनिया असली मोठमोठी गोड दुखणी राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. या ठिकाणी बघा, त्यांनी मोठ्या दुखणं कशाला म्हटलेलं आहे तर टायफॉइड, क्षय, निमोनिया ही मोठी दुखणी आहेत, पण ती राहू दे बाजूला. पण थंडी, ताप, खोकला, पडसे ही साधे आजार जे नेहमीच होतात, व्हायरल आहेत, ते सुद्धा माझ्या वाटणीला कधी आले नाहीत. यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. निदान
पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये, एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय. बघा किती मुलगा विचार करतोय की सगळी मुलं नेहमी आजारी पडतात, घरातली माणसं आजारी पडतात, पण मी कधीही आजारी पडलेलो नाही. ही गोष्ट खूप लाजिरवाणी आहे. मोठी मोठी दुखणी नाही हो, पण छोटी छोटी दुखणी तरी मला व्हायला हवी होती, असं त्या मुलाचं म्हणणं आहे. ये बच्चा जो है वो कहता है कि मैं एक बार भी कभी बीमार नहीं पड़ा. इस बात का उसको उस बात को लेकर वो बहुत शर्मिंदगी महसूस कर रहा है. उसे लगता है कि बड़ी बड़ी बीमारियां नहीं, लेकिन छोटी छोटी बीमारियां जो वायरल होती है वो भी मेरे हिस्से में नहीं आ रही है. मैं इतना बड़ा हो गया, लेकिन अभी तक मेरे खुद के हिस्से का एक औषध का शीशी मेरे पास नहीं है. इस बात को लेकर वो बहुत उसको दुख हुआ है. आमच्या घरात, आता त्यांनी बघा पुढे सांगायला सुरुवात केली, आमच्या घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. आई नेहमी खोकायची. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच. पडसे म्हणजे काय? सर्दी, कोल्ड. घरात नेहमी कुणीतरी आजारी पडायचे. घरामध्ये 4 माणसं आहेत, 5. बघा, आई नेहमी खोकायची. आईचा आजार काय आहे? कफ, खोकला. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे व्हायचे, सर्दी म्हणजे कोल्ड. दादा कॉलेजात जात असला तरी त्याचे अंग नेहमी दुखायचे. उसका बॉडी पेन हमेशा होता था. जब भी उसको कुछ काम नहीं रहता था, बच्चों को आदत होती है मेरा ये दुख रहा है, वो दुख रहा है, ऐसे ही इसके भी भाई और जो बहन थी वो भी ऐसे ही कर रहे थे. लेकिन ये लड़का जो छोटा था, वो उसके हिस्से में कुछ नहीं आ रहा था बीमारी. इसलिए उसको लगता था कि ये ताई और जो दादा है वो उस बीमारी को लेकर मजे करते हैं, घर में बैठते हैं, और मुझे हमेशा हमेशा काम करना पड़ता है. अंग नेहमी दुखायचे. कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. गादी मीन्स क्या? बेड. और वो भी जब भी उसके हाथ और पैर में दर्द होता था, वो गद्दी डालती थी और सो जाती थी. दादा को कभी कॉलेज में नहीं जाना रहता था, वो कहता था मेरे बॉडी में पेन हो रहा है, मैं नहीं जाऊंगा. मीन्स हर एक के हिस्से में एक एक बीमारियां थी. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. और उनके लिए जो दवा था वो देखो क्या था. मीन्स खांसी, सर्दी और बेड पेन के लिए, सॉरी, बॉडी पेन के लिए, और ताई के जो हाथ और पैर दर्द होते थे उसके लिए. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडी साखर, बेदाणे, पेढे, गोड औषध याचा मारा सारखा चाललेला असायचा. बघा, आजारी माणूस जो बीमार व्यक्ति रहती है तो उसको देखने के लिए जब हम जाते हैं तो फ्रूट्स लेके जाते हैं, बराबर की नहीं. अभी इनके घर में कोई ना कोई बीमार रहता ही था, तो इनके घर में भी संतरी, मौसम्बी, सफरचंद ये सब जो फ्रूट्स थे वो लेके आते थे. लेकिन वो सब जो बीमार रहता था वही खाते थे. औषधे याचा मारा सारखा चाललेला असायचा. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा, अशक्तपणा मीन्स क्या? कमजोरी आती थी. जब आदमी बीमार होता है तो वो कमजोर हो जाता है, तो उसको फिर से ताकतवर बनाने के लिए उसको वो जो हेल्दी फ्रूट्स और जो खाना रहता है वो दिया जाता है. उसी प्रकार ये 4 दिन जब बीमार पड़ते थे तो वो कमजोर हो जाते थे, तो उनके लिए अलग से शिरा भी बनता था. शिरा मीन्स क्या? सूजी का हलवा. म्हणजेच शिरा रोज व्हायचा. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. देखो ये सब अच्छी अच्छी चीजें खाते थे. संतरी, मौसम्बी, पेड़ा सब खाते थे. और अगर कमजोरी उसमें ज्यादा महसूस होती थी तो मम्मी अलग से शीरा भी बना के देती थी. लेकिन मेरे हिस्से में कुछ नहीं आता था. इसके लिए मुझे ये लग रहा था कि शिरा रोज व्हायचा हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. बहुत दुख होता था, बहुत दर्द होता था मुझे कि मैं एक बार भी बीमार नहीं हुआ हूँ. इसलिए मुझे अभी बीमार होना ही था. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत. फिर उनको जब देते थे और मुझे कहते थे कि उनको
वो बीमार है इसीलिए उनको दवा देते हैं, इसीलिए इनको खाना पड़ता है, मीन्स वो सब दवा के रूप में वो खाते थे. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सख्त मनाई असे. मैं उसको बिल्कुल भी हाथ नहीं लगा सकता था. सिर्फ जो बीमार थे उनके लिए वो रखते थे. ही औषधे आपणही बरोबरीने खावीत आणि त्यात त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले. और मुझे लगा कि ये हमेशा बीमार रहते, मुझे क्यों नहीं कुछ बीमारी होती, तो मैं भी उनके जो दर्द है उसमें मैं भी शामिल हो जाता. मला फार वाटू लागली. या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. और इसके लिए घर के जो 4 व्यक्ति थे उनके प्रति मुझे बहुत गुस्सा आता था कि ये हमेशा अपना ही सोचते हैं, खुद बीमार होते हैं लेकिन मैं कभी बीमार मुझे होने ही नहीं देते हैं. त्याचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. स्वार्थीपणा म्हणजे काय, अप्पलपोटेपणा. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती कि माझ्या वाटणीला कोणते आजारपण येत नव्हते. ये जो 4 जो व्यक्ति थे घर के, वो खुद इतने बार बीमार पड़ते थे कि मुझे बीमार पड़ने का कुछ कभी टाइम ही नहीं मिलता था. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचेच असे शेवटी ठरवून टाकले. लेकिन अभी ये सब चीजें उनकी सहन शक्ति से बाहर हो गई. वो कहते हैं, वो छोटा बच्चा जो है वो कहता है, नहीं अभी ये बहुत हो गया, घर के सब लोग बीमार पड़ते हैं लेकिन मैं बीमार नहीं पड़ता है. ये लोग दवा के रूप में सब अच्छी अच्छी चीजें खाते हैं, संतरी, मौसम्बी, पेड़ा, ये सब खाते हैं, और अगर कमजोरी है तो शीरा भी खाते हैं, और मुझे इसको हाथ भी नहीं लगाने देते हैं. अभी मैं और सहन नहीं करूंगा, अभी मुझे भी बीमार पड़ना है और उनकी इस दुख में मुझे भी शामिल होना है. अशा प्रकारे या ठिकाणी ह्या मुलाने आता ठरवून टाकलेलं आहे की आता काही नाही, आता बस झालं, मी आता आजारी पडणार म्हणजे पडणार आणि डॉक्टरांकडे जाऊन औषध घेणार म्हणजे घेणार. आता हा मुलगा उद्या जेव्हा डॉक्टरकडे जाणार आहे तेव्हा तो तिथे गेल्यानंतर त्याची काय फजिती होते ते आपण उद्याच बघूया. आता आपल्याला ह्या मुलाला काय विचार करतोय त्या विचार करतानाच आपण त्याला तिथेच थांबूया आणि उद्या आपण सुद्धा त्याच्याबरोबर डॉक्टरकडे जाणार आहोत. तुर्तास आज आपण इथेच थांबणार आहोत. ह्या पाठावरचे छोटे छोटे जे प्रश्न आहेत आणि शब्दांचे अर्थ आहेत ते मी पीडीएफ मध्ये देणार आहे. ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत आणि असाइनमेंट सोडवायला विसरायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. पीडीएफ मध्ये मी प्रश्नांची उत्तरं आणि शब्दांचे अर्थ देत आहे, ते नीट पाहायचे, अर्थ समजून घ्यायचा आणि त्यानुसार प्रश्नांची उत्तरं, प्रश्न वाचल्याशिवाय उत्तर लिहायचं नाही. नीट समजून घ्या आणि नंतरच उत्तर लिहायला सुरुवात करायची. कळलं? आज आपण इथेच थांबूया, उद्या भेटूया त्या मुलाबरोबर डॉक्टरांकडे. कळलं? दवाखान्यामध्ये उद्या भेटूया. चला, धन्यवाद.